ते माझ्या मिस्टरांना खूप ड्रिंक्स घ्यायचे. अरे बापरे. हो, खूपच. हम्म. आणि मला आमच्या केंद्रातले ते भाऊ आहेत ना, त्यांनी म्हणजे महाराजच्या रूपामध्ये हा. त्यांनीच मला भरपूर म्हणजे कसं त्या मार्गात कसं नेलं आणि वेळोवेळी हम्म. महाराजाच्या रूपात ते आमच्या समोर उभे होते. अरे म्हणजे वा. जसे तर माझे मिस्टर जसे हो, माझे मिस्टर जसे जसे पिऊन वगैरे आले, त्यांना हम्म. समजून सांगायसाठी येत होते, केंद्रात नेत होते. आणि हो. पहिल्यांदा मला आरती घ्यायला नैवेद्य नाही का, नैवेद्य आरती, हा. त्यासाठी त्यांनी मला नैवेद्य न्यायला लावला. तर हम्म. त्या दिवशीचा पहिला अनुभव मला तिथूनच सुरुवात झाली. मी हो. हो, नैवेद्य नेलं मी. आणि माझे मिस्टर काय म्हणे, की महाराजांना पुरणपोळी आवडते असं दादांना सांगितलं म्हणे. हा. तर आपण पुरणपोळीचा नैवेद्य घे म्हणे. हा. आणि सर्वच आपल्या घरून खायच्या पानापासून सर्व सर्व आपणच घेशील म्हणे, आपल्याच घरचं गेलं पाहिजे म्हणे महाराजांना. अरे वा. तर हो, मग मी घरून नेलं. पण काय झालं ताई, की त्यांनी सेवेकरी ताई होत्या ना, हा. त्यांनी तिथून पाणी त्यांचं वालं पाणी ठेवलं महाराजांपुढे ग्लास. हा. तर माझ्या मनामध्ये थोडंसं राहिलं, की हा. आपण पाणी तर नेलं म्हटलं, पण त्यांनी त्यांच्याकडचं पाणी ठेवलं. असं मी विचारच करत होती. हा. आणि नंतर काय झालं, एक मुलगा आहे ना छोटासा धावत धावत आला, "आई मला तहान लागली" म्हणे. तर मला काय वाटलं, की महाराजच असेल त्याच्या रूपामध्ये. मी बरोबर. पाणी बॉटल खोलली आणि त्याच्या तोंडामध्ये मीच पाणी अरे वा. भरलं. किती छान. हो. आणि मला खूप म्हणजे खूप छान वाटलं तेव्हा. मग खरं. त्याच्यानंतरही आणि माझे मिस्टर आणि ताई म्हणजे असं ड्रिंक्स चालूच राहत होते त्यांचं. असंच काही दिवस छान राहत होते आणि काही दिवस चालूच राहत होतं. हा. हा. त्याच्यानंतर त्यांची तब्येत एवढी खराब झाली ताई, हा. हा. की ते एवढे म्हणजे घेत होते. त्याच्यानंतर त्यांना नाही का म्हणजे पोट म्हणजे एवढं फुगलं होतं त्यांचं, की अरे त्यांना बापरे. श्वासही घेणं मुश्किल झालं होतं. अरे अरे हो. अरे अरे. हो. आणि ते खूप कठीण झालं होतं. मग त्याच्यानंतर ते सेवेकर दादा म्हणजे त्यांच्याच रूपात माझ्या मागे पाठीशी उभे होते. म्हणजे हो खूपच म्हणजे हो. मी सांगू शकत नाही, महाराजच. बरोबर. आणि ते त्यांच्याकडे फोर व्हीलर होती. हा. तर ते म्हणे, की "ताई म्हणे चला म्हणे आपण यांना वर्ध्याला वगैरे घेऊन जाऊ" म्हणे. अरे. म्हणजे सेवाग्राममध्ये. हा. हा. कोरोना काळातलीच गोष्ट आहे तेव्हा. हा. हा. तर मग मी ताई त्यांना घेऊन आम्ही सकाळीच म्हणजे 6 5:30 वाजता ते भाऊ माझ्याकडे गाडी घेऊन आले. अरे बापरे. म्हणजे हो. आणि हम्म. मग आम्ही त्यांना नेलं ताई हम्म. वर्ध्याला. पण महाराजांचा काय माहीत काय चमत्कार असो म्हणा, हा. आम्हाला नाही का म्हणजे जिथं आम्हाला चेकअप करायचं होतं जे पोटाचं, तिथं नाही आम्ही माहिती आहे का हाडाच्या दवाखान्यात म्हणजे तिकडच्या अरे डिपार्टमेंटमध्ये फिरत बापरे. राहिलो. हा. हा. हो. हा. दिवसभर महाराजांनी आम्हाला फिरवलं ताई. आई गं. समजलंच नाही. आणि असे 4 वाजून गेले ताई आम्हाला, की इथे बापरे. कागदपत्र जमा करा, इथे करा, इथे करा. असंच हो याच्यात हो. वेळ निघून गेला. अरे अरे. आणि हो, नाहीतर मग नाही का ताई आम्ही बाहेर बसलो असं थोडंसं. हा. तर माझे मिस्टर काय म्हणते, म्हणजे त्यांना म्हणजे संडास वगैरे झालीच नव्हती 8 दिवसापासून. बापरे. हो. हो. आणि मग आम्ही बाहेर बसलो. हा. माझी जाऊ होती माझ्यासोबत. हा. मग नाही का ताई एक आहे ना ताई आल्या म्हणजे चांगल्या यंगच हा. होत्या. आणि त्यांच्याकडे छान म्हणजे मोबाईल होता, पर्स होती, स्टँडर्ड होत्या. हा. आणि त्या माझ्याकडे येऊन उभ्या राहिल्या ताई. आणि हा. मला काय म्हणतात, "ताई मला की नाही औषध घ्यायची होती" म्हणतात. "तर हा. तुम्ही मला ₹16 देता का?" म्हणतात. "माझ्याकडचे पैसे संपले आणि मेडिकल खूप लांब आहे" म्हणतात. अरे. तर हो, तर मी ना ताई त्यांना ₹20 काढून दिले माझ्या पर्समधून. हा. हा. पण मला असं वाटलं बा संपले असेल त्यांच्याकडचे. हा. मला समजलं नाही महाराजांची अनुभूती. हा. आणि मी ₹20 काढून देतही नाही ताई. हा. माझे मिस्टर तिकडून आले, "गीता" म्हणते, "मला ना माझं पोट साफ झालं" म्हणते. अरे. आणि हो, एकाएकी ते ताई जातही नाही ताई. असे ते मला म्हणजे असे ते समोर गेल्या. हा. आणि तेव्हा मला तर काही समजलं नाही. नंतर मला वाटलं असं कसं होऊ शकते? हा. आपण म्हणजे 8 दिवसापासून झालं नाही यांना म्हणजे पोट आणि एवढं आता कसं फुगलेलं काय आहे. झालं हो. हो. आम्ही नाही का एकदम शॉकच झालो. बापरे! अय्या. म्हटलं. तर ते दादा काय म्हणतात, हा. म्हणतात की "बघ रे" म्हणतात, "तुला म्हणतात महाराजांना किती फिरवलं" म्हणतात. हा. "आणि तुला दवाखान्याचा खर्च नाही लागू दिला" म्हणतात. "आणि चला" मग. म्हणतात, "आता आपण घरी" म्हणतात. किती छान आणि ताई. हो ताई. आणि आलो ताई घरी आम्ही. अरे वा. त्याच्यानंतर हो. आणि काहीच नाही मग एकदम नॉर्मल झाले हे. हो. मग हो. आणि हे सेवा वगैरे करत होते, आरती करत होते. हा. आणि मेन म्हणजे कोरोना काळात आमच्या केंद्रामधून जसे हे अशा याच्या मार्गावर होते ना, कधी-कधी असे करत की नाही, हा. तर यांनी अभिषेक करायचं यांच्याकडे आलं होतं केंद्रातलं आमच्या. तर अच्छा. यांना मग तेवढा पण कोरोना काळातही मला हा. भाजीपाल्याचं दुकान लावलं मी ताई. अरे म्हणजे बापरे. आम्ही टेलर काम करतो तसं. हा. मग मी भाजीपाल्याचं दुकान लावायची. महाराजांना कशी सुविधा करून दिली, ती मग सेवेकरीच्याच माध्यमातूनच. बघा. की आम्हाला पैशांची पण त्यांनी दिले. आणि सुरुवात बापरे. झाली. त्याच्यानंतर हे अभिषेक करत होते ताई केंद्रामध्ये रोज जाऊन. आणि हा. सकाळचा यांच्याकडे होता. अरे. आणि मग नाही का ते म्हणजे चांगलंच रुटीन माझं छान चालू झालं होतं. अरे भाजीपाल्याच्या रोज वा. माझ्या घरी हो. हा. आणि मग माहिती यांना काय माहीत गर्व झाला असं थोडंसं. काय म्हणत होते, घरी आले हा. म्हणते, "मीच म्हणते रोज म्हणते अभिषेक करायला जातो" म्हणते. "आणि तिकडलं म्हणते कोणी एक दिवस तर जायला हा. पाहिजे" म्हणते. "मला आता इकडचं पण पाहायला लागते" म्हणते. असंच म्हटलं ताई. हा. तर आम्हाला बस असं म्हटलं आणि दुपारच झाले. 4 वाजले.
हा, तरी मग ती आमच्या साईडची काकू आली, ते म्हणजे जिथं आम्ही दुकान लावत होतो हा, भाजीपाल्याचे. हा, त्या म्हणते की नाही, म्हणते आता हे कोरोनाचं आहे, म्हणते तुम्ही माल नागपूरहून वगैरे आणता म्हणजे इकडे तिकडे जाता म्हणे, हा, हा. तर हे दुकान मी लावून नाही देत म्हणे, तुम्ही दुसरं तुमचं टेलर काम चालू ठेवा म्हणे. झालं बाई ताई, म्हणजे बाई. महाराजांचा चमत्कार तो, म्हणजे तुम्हाला गर्व नक्की. आला ना, त्यांनी म्हणजे डायरेक्टच हो, गर्वहरण केलं. बरोबर हं. बरोबर. हो, तर ते माझ्या लक्षात आलंच म्हणा तेव्हाच. मला म्हणजे अनुभूती खूप होत्या ताई अरे महाराजांच्या. बापरे. हो. आणि मग ते तर झालं. त्याच्यानंतर मग ते कोरोना काळात आपले हाल थोडेसे म्हणजे, पण हो. महाराजांना उपाशी नाही ठेवलं म्हणा. हा. दिवस निघत गेले ताई माझे असे. अरे वा. आणि हो, त्याच्यानंतर तर ताई म्हणजे असा वेळ आला माझा, हम्म. की खूपच बेकार परिस्थिती. माझे मिस्टर एवढे पिण्यामध्ये लागले ताई अजूनही, म्हणजे ते अरे. सेवा करत आणि सोडून देत. म्हणजे मग हा. लगातार त्याच्याच मागे राहत होते. अरे ती अरे. हो, एक काळ असा होता ताई, मला आता सुचेना, की आपण आता काय करायचं? आपल्या मुलाचं शिक्षण आहे, हो आपलं हो. पोट कसं भरेल, आपण कसं जगू आता? म्हणजे बरोबर. समजतच नव्हतं ताई मला. अरे अरे अरे. हा, हा. हो. तर तेव्हा मग आता काय करायचं? तर मी माहिती आहे ताई यांना म्हणजे भरपूर वेळा सांगितलं, की आपण मग मग मला नाही का ताई, आता आपल्या स्वामीवर असं थोडंसं माझा विश्वास डगमगला तेव्हा. मला बरोबर. असं वाटलं, की आता आपण एवढे स्वामी सेवा करताय, पण महाराज यांचे ड्रिंक सोडत नाही आहे. हा हा आता हा. आपण काय करावं? तर माझ्या काही मैत्रिणी होत्या ताई परमात्मा एकमध्ये. हा हा हा. नाही का, तर त्या काय म्हणे, की ताई आमच्या मार्गामध्ये आलं म्हणे, तर असं होते म्हणे, की त्यांचे ड्रिंक्स पूर्ण सुटून जाईल म्हणे. अच्छा, कुठला तर वर्ग त्यांचा? परमात्मा एक ते म्हणतात त्याला ताई. ते हो का? दारू पिऊन अच्छा येऊन असं कोणतं तरी आहे म्हणते. अच्छा तर अच्छा. मला काही समजलं नाही ताई तेव्हा. तर मी नाही, मग थोडंसं नाही का आपण डगमगतो ना ताई, पण हा तेव्हा काय माहिती मग मी नाही का हा ठीक आहे म्हटलं. मग मी ते त्यांच्याकडचे ते जे सेवा देतात ना, त्यांच्याकडे गेली ताई. हा हा. आणि त्यांना मग मी म्हटलं, तर त्यांनी काय म्हणे, तुमच्या घरचे म्हणे हे देव वगैरे आहे ना, ते सर्व काढून टाकावं लागते म्हणे. अहो. विसर्जन करा म्हणे. हा. पोथ्या वगैरे असेल ते विसर्जन करा. स्वस्तिक नाही, ओम नाही, काहीच नको म्हणे तुमच्या घरामध्ये. ख्रिश्चन तर होते ताई का ते? हां? नाही ख्रिश्चन. ताई, ते वेगळंच असते ताई. अगरबत्तीचे देव म्हणतात त्यांना. परमात्मा एक म्हणतात त्याला. अच्छा. हा हा. हां. तर मग माहिती आहे ताई, मी नाही का काय माहीत, मी मला वेड्यात म्हणजे मी तेव्हा मग मी नाही घरी आली ताई. माझ्या घरचे सर्व देव नाही का, मी महाराजांचा मोठा फोटो आहे ताई माझ्या घरी. हा हा. तर तो फोटो देताना मला एवढं रडायला आलं. माझ्या जाऊला म्हटलं, की आता त्या आमच्या म्हणजे तर तुमच्या घरी हा फोटो देतो म्हटलं. सर्व देव नाही का मला विसर्जन करायला. मग तो फोटो जेव्हा माझ्या घरातून जातो ना ताई, हा. अक्षरशः मला एवढं रडायला, जसे माझे वडील जसे जातात जात आहे असं तसं. नाही का, खूप खूप रडली ताई. मोठ्या-मोठ्यानं रडली म्हटलं मी आई तेव्हा. गं. पण तेव्हा मला सुचेना असं झालं ताई. म्हणजे असं मला असं वाटतं, की असं केल्यानं असं होईन का? आपलं चांगलं होईन का? बरोबर बरोबर. हो. हा तेव्हा मला स्वतः असं समजेच नाही ताई. हा हा. मग बुधवारच्या दिवशीची गोष्ट होती ताई. मी हे देव वगैरे हे सर्व नाही का हा हा म्हणजे हा. दिले मी ताईकडे. हा. आणि माझी मुलं पण रडत. आमचा तो दिवस खूप वाईट गेला ताई. आई मग गं. मग काय, तर अचानक काय झालं ताई, दुसऱ्या दिवशी तेच दादा हा त्यांच्याकडे ते केंद्रामध्ये आरतीला गेले ताई हा 6:30 वाजता. आणि हा. तिकडून नाही का काय म्हणे, चला म्हणे आता आपण या महाराजांना बघून घेऊ म्हणे. हा. आणि त्यांनी काय माहीत कशी त्यांच्या अचानक काय झालं, तर त्यांनी गाडी माझ्या घराकडे थांबवली ताई. अरे बापरे. हा हा. हो. आणि ताई ते आले, अक्षरशः माझ्या अंगारातही काठी येतात ताई. आणि हो. आले ताई ते, आणि काय म्हणतात माहिती आहे मला, हा मग त्या ताई वगैरे आल्या आणि यांच्या संग बोलणं चालू केलं. हा तर मग त्या ताई आतमध्ये आल्या म्हणजे हा. माझ्याजवळ. आणि मी त्या भाऊचं म्हणजे एवढा मान-सन्मान करतो, की त्यांच्याकडे आपण असं उभंही नाही राहत ताई मी. एवढं बरोबर. त्यांना म्हणतो. हां. हं. तर नंतर ताई हा त्या ताई मला खूप मग मी असं सांगितलं, ताई मी असं-असं करून राहिली. खूप रागवल्या. "का गं?" म्हणे, "तुझ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने जर असं काही केलं म्हणते, तू त्याला घराच्या बाहेर हाकलशील का?" म्हणे. "याच्यात बरोबर. महाराजांची कोणती चूक आहे गं?" म्हणे. "आणि हो. तू जर म्हणे हे केल्यानंतर जर म्हणे तू नाही सुधारला म्हणे, तर तू काय करशील?" म्हणे. आता ताई बरोबर ना. मला एवढं रडायला आलं, म्हटलं तेव्हा माझी चुकी स्वतः लक्षात आणून दिली ताई. महाराजांना हा. मला त्या मार्गातून काढायचं नसेल ताई. बरोबर. हं. हा आणि तो एकच दिवस असा माझ्या जीवनाच्या कलांटणी मारणारा होता ताई. हा हा. आणि मी आणलं ताई महाराजांना घरी. माझी मुलं एवढे रडले ताई, "मम्मी आम्ही सेवा करू गं" म्हणे, "पण तू आपल्या महाराजांना दूर नको करू" म्हणे. बाई ग. हं. हा हा. आणलं ताई मी महाराजांना घरी आणलं. तो दिवस आनंदाचा गुरुवार. त्या दादाच्या नावाने मी डबल सेवेत आली ताई. म्हणजे एकच दिवस फक्त मी बुधवारला हे असं केलं आणि आणि गुरुवारी गुरुवारला लगेच आले. महाराज हो, आले महाराज माझ्याकडे डबल ताई. आणि आणि मला खूप, मी स्वतःलाच पनिशमेंट म्हणजे अशी कशी देऊ, मला असं वाटते मी अशी माझ्या हातून चुकू कशी कशी काय चूक झाली म्हणून नाही हो का. हो खरंय. खूप खूप रडायला आलं ताई मला. मग हो. मिस्टरांचं व्यसन? नाही, मग त्याच्यानंतर अजून ताई सुरूच. त्यांचं हो. तेच आता 1 वर्ष झालं ताई. म्हणजे माझ्या जीवनाला पूर्ण अजून पलटणी महाराजने माझे ते भोग होते ताई, प्रारब्ध माझं एवढं हो बेकार हो म्हणजे हो 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 हो. एवढं संपलं ताई माझं आता. अरे वा. हं. आणि मागच्या वर्षी काय झालं ताई अजून, ते त्याच अवस्थेमध्ये. हा हा असं ते एवढे पिण्यामध्ये, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं ताई माहिती आहे बघा,
हा. म्हणजे माझे हे गावाकडे चालले गेले इथून. आम्ही नागपूरला न सांगता गेले ताई. अय्या. हो. तो दिवस अजून बेकार ताई माझ्या लाईफ मधला. आणि न सांगता गेल्यानंतर मला अशी भीती वाटते, यांचा ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल का, हो, पिऊन असतील, आपल्या पडले तसेच असतील हो. का. हो, मला हीच भीती ताई. मी बरोबर. ना खूप रडत होती ताई. आता काय करू, रात्र मी एवढी बेकार काढली ताई ती. बाई आणि गं. यांचा फोन नाही ताई. मी फोन लावू, फोन नाही. की मी बाप- इथे आहो म्हटलं, मी देवाला प्रार्थना करू, देवा कुठे असेल फक्त मला माहिती कर की फक्त आहेत. हा 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 हा. हा संकेत द्या महाराज. म्हटलं अखंड जप आमचा सुरू महाराजांना, श्री स्वामी समर्थ, माझे मुलं आणि मी. बस ओ. महाराजांना. मग दुसऱ्या दिवशी ताई एक दिवस पूर्ण गेला ताई. दुसऱ्या दिवशी सायंकाळला त्यांचा फोन आला ताई. हा हा. हो. मग काय आणि भांडण म्हणे वगैरे करून गेलेले? हा भांडण वगैरे करून गेलेले का? भांडण नाही. त्यांना असं वाटलं की मी आता म्हणजे इथं कसं जगू बा, मी असं केलं असं त्यांना वाटलं. तर हा. महाराजांना फिरवलं. महाराजांना जीवन कलाटणीचा हाच माझा म्हणजे हो हे नाही हो का, हो हो हो. पलटायचे दिवस होते माझे ते. बरोबर हो. बरोबर. आणि ताई नंतर माहिती आहे ते माझ्या म्हणजे सासरी गावाला वगैरे चालले गेले. आम्ही इथंच की रेंटने राहते मी नागपूरला. बरोबर. हा म्हणजे बुट्टीबोरीला राहते समजा, मी तुम्हाला अच्छा. सांगतो तसं. हा. हं. आणि आणि आमच्या केंद्रात कसं हम्म. आहे ते रूल कसा आहे की 7 दिवस आमच्या बायांना नाही का असे दिवस वाटून दिलेला आहे. गुरुवारला अभिषेक म्हणजे 7 दिवस नाही का, 7 बाया हो अशा हो हो हो. 2-2 बाया मिळून. हम्म. तर माझ्याकडे गुरुवार दिवस घेतला ते मी. अच्छा. आम्ही दोघी वगैरे जातो असं तिथे. हा आम्ही हा. साफसफाई हे ते करतो. पण मी एकही गुरुवार पाळला नाही ताई. एवढ्या बेकार परिस्थितीत मी जात होती तिथे. रडत होती बापरे. अक्षरशः. महाराजांचा अभिषेक करून तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी पडे. म्हटलं किती गुरुवार असे. आई ग. हा, हो. आणि ताई माहित आहे तिथून तर आले ताई, पण माहित आहे त्यांची ते गावाला जसे गेले समजा एवढं माहित झालं. हा, महाराजांचे त्यांचे धन्यवाद धन्यवाद मानले मी, की हा. महाराज म्हणजे छान केलं. म्हणजे गावाकडे गेले, आता कसे राहू. 8 दिवस तिथे राहिले ताई. नंतर त्यांची तब्येत अजून खराब झाली ताई. अरे बापरे. हां. हो. आणि मेन म्हणजे पैशाची प्रॉब्लेम. आता आपला दवाखाना कसा करायचा, काय बरोबर. करायचा मला समजेल नाही. आई आता ग. यांचा म्हणजे त्याला हर्नियाचा प्रॉब्लेम होऊन गेला तेव्हाच्या तेव्हा. अरे मग अरे अरे. हो, हो. मग त्यांचं ऑपरेशनचं काम होतं. आता ऑपरेशन करायचं आहे. आज म्हणजे 1 वर्ष बरं. झालं. रक्षाबंधनच्या वेळेसचीच गोष्ट आहे. रक्षाबंधनच्या दिवशी यांचं. हं. आणि माहिती आहे ताई, अजून एक भाऊच्या माध्यमातून त्यांना माहित झालं, की त्या शिबिरामधून नाही की त्यांनी त्यांच्या ऑपरेशनची सर्व्हिस हे करून दिलं ताई. कोणी बापरे. आजकाल पिणाऱ्यावाल्याला मदत करते का ताई? नाही नाही पण कोण. महाराज अक्षरशः माझ्या पाठीशी उभेच होते ताई. खरंच आणि खरंच. हो, तर त्यांना दवाखान्यात नेलं ते ऑपरेशन होईपर्यंत. आणि त्यांचं म्हणजे औषध गोळ्या म्हणजे मला घरी आणेपर्यंत सुद्धा गाडी त्या यायचीच होती त्या कॅम्पवाल्यांची. म्हणजे ओ. मला एकही रुपया खर्च न लागता ताई. वा. हो. आणि मग ते आणि हरण्याचं महाराज ऑपरेशन झाल्यानंतर मग सुटली का हो, त्यांची धडा? एकदम टोटली त्यांना वाटते माझा पुनर्जन्म झाला. आणि ताई त्याने टाके सुटायच्या अगोदर सुद्धा काम चालू ठेवलं आपलं. मशीनवर कपडे शिवतात. बापरे. हो. त्याने टाके नव्हते तुडायचे तेव्हा म्हणे, नाही म्हणे मला आता समजलं म्हणे, की माझ्या किती चुका झाल्या आणि महाराजांनी मला किती साथ दिली म्हणे. सांभाळलं. हा. हो, सांभाळलं महाराजांना. प्रत्येक याच्यातून त्यांना म्हणजे ते फेरा होता त्यांचा तो. त्यांना बरोबर. फिरवलं, गावाला नेलं. पण त्याला म्हणजे कसं महाराजांना म्हणजे ठोक, पैठ असं करून नाही का, असं हा. करून जागेवर आणलं ते. हं. बरोबर. आणि मग त्या आता. दिवसपासून त्यांना ना कोणताच त्रास नाही ताई. काहीच टाके नाही पिकले. काहीच नाही झालं. वा. किती हो, छान. आणि हो. मुलं मोठे आहेत का तुमचे? हो ताई. मुलं मोठी आहेत. मुलगा 9वीला आहे, मुलगी 7वीला आहे. अच्छा. आणि मुलं पण स्वामी सेवा करतात. आणि महाराजांची अनुभूती भरपूर आहे, भरपूर आहे. नाही नाही, हे सेवेत मुलांना आणलं ना ते फार मोठं काम केलं. हो. त्याच्याने त्यांची तर प्रगती होईलच. हं. पण इथून पुढे तर ते स्वतः केल्यामुळे काय होईल ताई, त्यांना पण अनुभूती येत जाईल ना, तर ते हो. अजून श्रद्धेने करतील. नाही करतातच. हो हो. सर्वच म्हणजे प्रत्येक गोष्टीत आमच्या घरी म्हणजे घरून जाताना प्रत्येक जण स्वामी समर्थ हा म्हणजे म्हणजे मुजरा केल्याशिवाय घराच्या बाहेर कोणी पडत वा नाही. वा वा वा. हो. आणि माझे मिस्टर तर म्हणजे भरपूर फरक पडला त्यांच्यामध्ये. अरे. नेचरमध्ये एवढा, की त्यांना आता एवढं समजलं, की हं, नाही माझीच चुकी होती म्हणतात. मी हं, असं जीवन कसं जगलो म्हणतात. आता ते स्वतः माहिती हं. काय एवढे अफसोस करतात ताई आणि अक्षरशः रडतात म्हटलं. आई हो. गं! बघा. हो. पण छान. महाराजांनी आणलं ते जागेवर. आता आणलं, भरपूर आणलं. म्हणजे मला असं म्हणजे माझे 2 महिने सुद्धा चांगले जात नव्हते ताई. बापरे! हं, कसं हो, हं. कशा स्त्रिया सगळं संसाराला हो, ॲडजस्ट करत आणतात ना, हो, संसाराचं गाडं हो, ओढत. हो, हो. हे तर छोट्या-मोठ्या तर भरपूर अनुभूती आहेत. पण मेन जागी मला हो, हो, म्हणजे हो. हो, मी शेअर खूप जागी. करते हां ताई. हां, ताई आणि मला सांगता नाही आलं ताई बरोबर मला माहिती आहे. नाही, 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 नाही. खूप छान सांगितलं ताई तुम्ही. आणि खूप हो ना. मस्तच सांगितलं. हो. हं. खूप छान. खूपच धन्यवाद ताई तुमचे. आणि मी रोज ऐकते ते. मला एवढं छान वाटते ना तुमचे हं.
म्हणजे आता पहिले मला दुसरं वेड होतं, पण आता माहिती याचं वेड लागलेलं आहे मला. नाही नाही, हे हं. असं स्वामींचं वेड चांगली गोष्ट आहे ताई. हां, आणि हां. आता अनुभव शेअर केलाय ना, तुम्हाला अजून छान सक्सेस मिळेल बघा. अजून हो. छान अनुभव येतील तुम्हाला. हं. हा, मी आणि शेअर माझं करते. सर्व सुरळीत चालू झालं ताई. अरे हां. वा, बघा. आणि तो भाजीचा धंदा लावलाय धन्यवाद परत? ताई, धन्यवाद हां. तो नाही ताई, मग माझं टेलर कामचं रुटीन छान झालं. त्याच्यानंतर ताई आता मी माहिती आहे टिफिनची सुविधा चालू केली घरून. वा वा मेस वा 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 वा. आणि त्याच्यामध्ये एवढं सक्सेस आहे ताई, माझ्या घरात आम्ही दोन्ही टाईम खाऊन पिऊन आणि सुख शांतीनं राहत आहोत ताई. आता आणि ते प्रत्येक टिफिन जागी करता ना ताई टिफिन, तर हो, ते हो युट्यूबला ताई. टाकत जा. तुमचं चॅनल पण हां, छान हां. चालेल बघा. हां. आणि टिफिन बनवते ताई, मोजकेच करते, पण एवढं छान देते ताई त्यांना. नाश्त्यापासून एक दिवस माझ्याकडून शिल्लक मी म्हणते फक्त माझं जेवण होतंय आणि माझ्या परिवाराचं तुमच्यामध्ये. हो. आणि मला जास्त आशा नाही ताई, की मी एवढं इन्कम काढलं पाहिजे असं काहीच नाही मला. हा हा हा. फक्त तुम्ही पण खा आणि आम्ही पण तुमच्या बरोबर खात आहोत. आणि अच्छा, माझ्या बरोबर. मिस्टरांचं टेलर काम करता ताई. मग हे हां. युट्यूबला टाकत जा ताई, जेवणाचं टिफिनची सर्व्हिस. बरं ताई. हो. हा, नक्की टाका. हां. मला पाठवा व्हिडिओ बनवल्यावर. बरं. खूप खूप धन्यवाद ताई. हा, श्री स्वामी हां. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. उन्नती म्हण गं.